मध्ये ओबीसी संघाचं जे अधिवेशन पार पडलेलं होतं त्या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांनी जय ओबीसीचा नारा दिलाय आणि ओबीसींसंदर्भात आपण जी आश्वासनं दिली ती आपण पूर्ण केलेली आहेत असं देखील म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी। गेली 11 वर्ष मोदींच्या रूपाने ओबीसी देशाचं नेतृत्व करतायत। ओबीसींच्या संवेदना समजून मोदींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय मंजूर केला असंही फडणवीसांनी म्हटलं। ओबीसींसाठी बोललो म्हणून आपल्यावर टीका झाली असंही ते म्हणाले। तर परिणय फुकेंना ओबीसींचं नेतृत्व करण्याची मागणी केल्यानंतर त्यावरही त्यांनी सूचक वक्तव्य केलंय। सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींच्या संदर्भात अनेक वर्ष या संघर्षामध्ये मी सातत्याने सामील होतो आणि ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मिळालेल्या संधीचा उपयोग करून ओबीसी समाजाकरता जी काही चांगले निर्णय करता येतील ते निर्णय सातत्याने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। तर ओबीसींमध्ये जातनिहाय आकडेवारी जाहीर करू नये, यामुळे अंतर्गत संघर्ष होईल आणि फाटाफूट होईल असं म्हणतात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार। बघूया। तिजोरीची चाबी ओबीसीच्या हातात नाहीये। तिजोरीची चाबी ओबीसीच्या माणसाच्या हातात नाहीये। हमेशासाठी ती चाबी पश्चिम महाराष्ट्राच्या ताब्यात राहिलेली आहे आणि ते ती चाबीनं कुलूप खोलतात आणि पाहिजे ते तिकडे देऊन टाकतात। मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत तसं आम्ही म्हणतो आणि आहेतच, जे असेल त्याच्या संदर्भात आम्हाला बोललं पाहिजे।